28 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पुस्तकाचं प्रकाशन केले। या पुस्तकाचा विषय न्यायालय, कोर्ट, इतिहास आणि राम जन्मभूमी या सगळ्याशी संबंधित आहे। पूर्वी पत्रकार असलेले अरविंद सिंग यांनी हे पुस्तक लिहिले। पुस्तकाचं नाव आहे इंडियाज रोग हिस्टोरियन्स। या पुस्तकाविषयीच त्यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत। अरविंदजी, तुमचं स्वागत। पहिला थेट प्रश्न की या पुस्तकाचं नाव इंडियाज रोग हिस्टोरियन्स असं नेमकं काय आहे आणि इतिहासकारांवर तुम्ही इतकं का चिडला आहात? थँक्यू सोमेश। मी ह्या पुस्तकाबद्दल मी मराठीत बोलतोय पहिल्यांदा आणि आपल्या मायबोलीत बोलण्याचा मला फार आनंद होतो या वेळेला। रोग म्हणजे दुष्ट, म्हणजे बदमाशी लोक आहेत आणि माझा असा आक्षेप आहे की ह्या लोकांनी ह्या पूर्ण रामजन्मभूमी ह्या प्रकरणात ज्या प्रकारचं इतिहासाचं लेखन केलं, इतिहासाची ज्याने विपर्यास केलाय, त्यामुळे दंगली माजल्या, त्यामुळे ते हिंदू आणि मुस्लिम या समाजात दुही निर्माण झालेली आहे। आणि माझ्या ह्या पुस्तकात मी तसे ते डॉक्युमेंट्स, तसं लिटरेचर, ते कोर्टाच्या पूर्ण साक्षी ह्याने मी प्रूव्ह करण्याचा असा प्रयत्न करतोय। माझी अशी भूमिका आहे की जर हे इतिहासकार ह्याच्यात शिरले नसते ह्या विषयात, तर हिंदू आणि मुसलमानांमध्ये ह्या विषयावरती तोडगा कधीच निघाला असता। पण ते मध्ये आले, ते मुसलमानांच्या बाजूंच्या इंटरव्हीन केलं आणि त्याच्यामध्ये करताना मग असे काही विषय घेऊन आले की जे एक सिव्हिल सूटला महत्त्वाचे नव्हतेच। म्हणजे काय, रामाचा जन्म झाला की नाही झाला, राम आणि सीता भाऊ बहीण होते क्या, रामाचा जन्म इजिप्तमध्ये झाला, अयोध्या ही अफगाणिस्तानमध्ये होती, सरयू ही कुठंतरी पंजाबमध्ये होती, हे विषय त्यावेळेला हे महत्त्वाचे नव्हते। पण त्याने काय झालं, एक मुसलमानाने खोटा आत्मविश्वास तयार झाला की हे इतिहासकार एवढ्या मोठ्या मोठ्या यांच्या युनिव्हर्सिटीज म्हणजे यांची पुस्तकं शिकवली जातात, ते कशाला खोटं बोलत असतील, ते कशाला इतिहासाचा विपर्यास करतील। एक तर मुसलमानांना खोटं विश्वास तयार झाला आणि दुसऱ्या बाजूला हिंदूंच्या भावनांचं जे ते छेडछाड केली की राम नव्हताच, रामायण सर्व खोटं होतं, म्हणजे आता ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात, असं हे इतिहासाचं लिखाण त्यावेळेला केलं एक त्याने 88-89-90च्या मध्ये। आणि त्याच्यामुळे हे सर्व वाद चेघळायला सुरुवात झाली। चंद्रशेखरचं सरकार असताना असं एक प्रयत्न झालं होतं की हिंदू आणि मुस्लिम म्हणजे बाबरी मस्जिद ॲक्शन कमिटी आणि विश्व हिंदू परिषद ह्यांना जवळ आणून ह्याचा एक तोडगा काढण्याचं म्हणजे एकदम झालंच होतं की ह्याच्यावरती तोडगा निघेलच। पण ह्या इतिहासकाराने त्याच्यामध्ये येऊन मग ते पूर्ण ते विष पेरलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही मुसलमान आणि हिंदू समाजात ही दुही तयार झालेली, असा माझा आक्षेप आहे। म्हणून मी त्यांना रोग म्हणतो, म्हणजे दुष्ट, म्हणजे बदमाश। या मुद्द्याला धरूनच पुढचा प्रश्न असा आहे की जर हे इतिहासकार नसते किंवा अशा स्वरूपाचे इंटेलेक्च्युअल नसते, तर यावर हिंदू आणि मुस्लिमांनी दोघांनी एकत्रित तोडगा काढला असता असं तुम्ही म्हणताय। कशाच्या आधारावर तुम्ही हे म्हणताय? ती जी एक कॉन्फरन्स झाली होती ज्याचा उल्लेखही तुमच्या पुस्तकात आहे, सर्व इतिहासकारांची दोन्ही बाजूच्या, तर त्याविषयी थोडं सांगाल का? आणि का जर इतिहासकार आणि इंटेलेक्च्युअल अकॅडमिशियन त्यात गेले नसते तर हिंदू मुस्लिम हा जो संघर्ष, त्यानंतर सगळ्या देशभरात माजलेल्या दंगली, या सगळं हे सर्वच घडलं नसतं आणि एक शांततेच्या मार्गाने तोडगा निघाला असता? चंद्रशेखर जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्याने दोन्ही बाजूच्या लोकांना सांगितले की तुमच्याकडे जे काही साक्ष आहेत, जे काही पुरावे आहेत, ते एकत्र घेऊन या, आपण बसू आणि पाहू की काय आहे तुमच्याकडे, तुमची साक्ष काय म्हणते, मुसलमानांची साक्ष काय म्हणते, असा आपण एक पाहू। आणि अशी एक बरीच चर्चा झाली। या चर्चेची सुरुवात झाली एक 5 डिसेंबर 1990 मध्ये, पहिली जी त्यांची मीटिंग झाली। त्याच्यानंतर मग 30 डिसेंबरला चर्चा झाली। त्याच्यानंतर एक महत्त्वाची कॉन्फरन्स झाली ती 24 जानेवारी 1991 मध्ये। त्यावेळेला सरकारकडून असं सांगण्यात आलं होतं की विश्व हिंदू परिषद आपले इतिहासकार घेऊन येतील, बाबरी मस्जिद ॲक्शन कमिटी आपले इतिहासकार घेऊन येतील आणि तिथे काहीतरी एक निर्णय होईल आणि मग त्याच्यानंतर पुढच्या बैठकीत म्हणजे 25 तारखेला त्याच्यावरती काहीतरी एक तोडगा निघण्याची एक शक्यता होती। आता हे जे मुसलमानांकडून जे 4 इतिहासकार आले त्याच्यामध्ये आर.एस. शर्मा, डी.एन. झा, मोहम्मद अतहर अली आणि सूरज भान हे सर्व कन्फर्म्ड कम्युनिस्ट होते। ह्यांनी सर्वांनी मान्य केलेलं आहे की आम्ही कम्युनिस्ट पक्षासाठी काम करत होतो, आम्ही कम्युनिस्ट इतिहासकारच होतो। आता माझ्या पुस्तकात मी ते दाखवतो की 1986 पासून जेव्हापासून हा मुद्दा एकदम वर्तमानपत्रात किंवा सेंटर स्टेजमध्ये आला 1986 पासून, तेव्हापासून हे इतिहासकार हे लिहत होते की रामाचा जन्म झाला की नाही, अयोध्या होती की नाही,
आणि तिथे मंदिर होतं की नाही, की तिथं बाबरने मंदिर तोडली, असं काहीही पुरावा नाही आहे. आणि त्याच्यावरती त्याने भरमसाठ लिखाण केलं, खूप लिहिलं त्या लोकांनी. पण 24 जानेवारीच्या मीटिंगमध्ये हे 4 इतिहासकार काय येऊन म्हणतात की आम्ही आतापर्यंत विश्व हिंदू परिषदकडे जे काही साक्ष आहे ते आम्ही पाहिलेलं नाही आहे. म्हणजे 1986 ते घेऊन 1990 पर्यंत एका बाजूला हे दावा करायचा की आम्ही सर्वच पाहिलेलं आहे आणि काहीच खरं नाही आहे, आणि त्या चर्चेत येऊन असं म्हणायचं की नाही, अजून आम्हाला 3 महिन्याचा वेळ द्या आणि त्याच्यानंतर आम्ही पूर्ण अभ्यास करून आम्ही तुम्हाला सांगतो. मग सरकारने काय सांगितलं, तेव्हा एक गृहराज्यमंत्री होते सुबोधकांत सहाय, त्याने काय सांगितलं की ठीक आहे, तुम्ही उद्या या, विश्व हिंदू परिषदेचे पुरावे तुम्ही घेऊन जा, त्याची पडताळणी करा, उद्या परत चर्चेसाठी या आणि आम्हाला सांगा की तुम्ही काय काय पाहिलेलं आहे, काय गोष्टीचा अभ्यास केलेला आहे आणि काय तुमच्याकडून राहून गेलेलं आहे. गंमत म्हणजे 25 तारखेच्या बैठकीला, 25 जानेवारी 1991च्या बैठकीला ही लोक आलेली नाही आहेत. तिथून पळ काढल्या त्या लोकांनी. आणि मग 43 इतिहासकाराने 3 फेब्रुवारी 1991ला एक पत्रक काढलं आणि त्याच्यात ते असं म्हणतात की जर बाबरी मस्जिद ॲक्शन कमिटीने विश्व हिंदू परिषदेची वाटाघाटी केली आणि मशीद हलवण्याचाही प्रयत्न केला तर त्याचा आम्हाला विरोध असणार आहे. म्हणजे कुठेतरी जर जे हिंदू मुस्लिम असे जे आपण रूढार्थाने म्हणतो, तर त्यापैकी मुस्लिम पक्षकारांनी जर स्वतःहून ती मशीद हलवण्याचा निर्णय घेतला किंवा काही प्रकारची चर्चा केली, वाटाघाटी केली, तर आमचा विरोध असेल, आमचा विरोध असेल असं इतिहासकारांनी म्हटलं. हा, आणि ते लेखी पुरावा आहे. माझ्या पुस्तकात तो लेटर कोट केलेला आहे, ज्या त्या लोकांनी जे 43 इतिहासकारांनी लिहिलं होतं. आणि गंमत म्हणजे ते 4 इतिहासकार जे मुसलमानांच्या बाजूने 24 तारखेच्या मीटिंगला आले होते, त्याने सुद्धा स्वाक्षरी केलेली आहे त्या पत्रावरती. म्हणजे जर हिंदू मुसलमान आपापसात हा विषय सोडवणार होते, हा वाद सोडवणार होते, तर त्याला इतिहासकारांनी एक प्रकारे खोडा घातला असं म्हणून इतिहासकारांनी विरोध केला. आणि त्याच्यानंतर पुन्हा एक प्रयत्न झाला नरसिंहरावच्या वेळेला. पुन्हा बाबरी मस्जिद ॲक्शन कमिटी आणि विश्व हिंदू परिषदेच्या लोकांना एकत्र बोलवण्याचा प्रयत्न केला. हे प्रयत्न झालं ऑक्टोबर 1992 मध्ये, म्हणजे मशीद तुडण्याच्या 1-2 महिन्या अगोदर. पुन्हा त्याने तसंच पळ काढलेला आहे. तेव्हा त्याने ह्या इतिहासकारांनी अट ठेवली की विश्व हिंदू परिषदेने 6 डिसेंबरची जी कारसेवेची जी मागणी केली, कारसेवेचं जे एक वेळ ठरवलेली आहे, ठीक आहे, ती मागणी त्याने परत घ्यावी. विश्व हिंदू परिषदेचं असं म्हणणं होतं की जर तोडगा काढला तर कारसेवेची गरजच पडणार नाहीये. आणि मग त्यांचं असं म्हणणं होतं की तोडगा निघेलच कशावरून, तुम्ही पहिल्यांदा तुमच्या कारसेवेचं जर तुम्ही ती घोषणा दिलेली आहे ती परत घ्या. विश्व हिंदू परिषदेचं म्हणणं होतं तोडगा काढू ना आपण, आपल्याकडे आहे ना 2 महिन्याचा वेळ, तुम्ही 6 डिसेंबरला काय होणार आहे ते आता कशाला चर्चा करतोय आपण बसून चर्चा करू. त्याने मग पाठ फिरवली, परत आले नाही ते चर्चेला. म्हणजे हे झाले ते 31 डिसेंबरची चर्चा होती, ही शेवटची जी बैठक झाली 31 डिसेंबरची चर्चा होती, कारण 30 डिसेंबरला धर्मसंसदने ती घोषणा केली होती कारसेवेची की 6 डिसेंबरला गीता जयंतीच्या दिवशी आमची कारसेवा होणार आहे. 31 डिसेंबरच्या बैठकीत त्याने सांगितलं की तुम्ही एकतर हे मागे घ्या, नाहीतर आम्ही येणार नाही. विश्व हिंदू परिषदेने सांगितलं चर्चा करू ना आपण, चर्चेला कोण थांबवतोय, जर त्याच्यातून तोडगा काढला, काहीतरी मार्ग निघाला तर ते 6 डिसेंबरचा आम्ही कारसेवा करणारच नाहीये. मग तिथे पण सांगितलं नाही तुम्ही कराच, तरच आम्ही चर्चा करणार तुमच्याशी. म्हणजे तिथे पण त्याने खोडा घातलेला आहे. म्हणजे एक प्रकारे या सगळ्या प्रकरणात आपण आतापर्यंत जे ऐकत आलो की राम जन्मभूमीचं राजकारण झालं, त्याला अनेकदा भारतीय जनता पक्षामुळे देशात दंगली उसळल्या असं म्हटलं गेलं, विश्व हिंदू परिषदेने याचं राजकारण केलं असं म्हटलं गेलं, काही ठिकाणी जे हिंदुत्ववादी आहेत त्यांनी मुस्लिमांना यासाठी जबाबदार धरलं. पण तुमच्या पुस्तकातले जे साधारण पुरावे आहेत, जवळपास एक 700-800 संदर्भ तुम्ही दिलेले आहेत या 800 पानाच्या पुस्तकात, तर हे पुरावे काहीतरी वेगळंच सांगतायत की इतिहासकार आणि तथाकथित जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय किंवा दिल्ली विद्यापीठ इथे काम करणारे तथाकथित डाव्या विचारांचे प्राध्यापक जास्त जबाबदार आहेत हा सगळा वाद पेटवायला. हो, काहीच नाही सोमेश, फक्त एक ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो ना हँडफुल ऑफ हिस्टोरियन्स, त्यावेळेला सेंटर ऑफ हिस्टॉरिकल स्टडीज JNU मध्ये 25 इतिहासकार होते. त्यातला एक इतिहासकार मुस्लिम होता आणि त्याने हे इतर 24 इतिहासकारांच्या भूमिकेला विरोध केला. त्याने एक आर्टिकल लिहिलेला इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीमध्ये, आणि त्याच्यात तो म्हणतो की तुम्ही ज्या प्रकारचं इतिहास आता लिहिताय आणि वर्तमानपत्रात जे सादर करताय तो इतिहास नाही, तुम्ही इतिहासाचं ॲज अ पॉलिटिकल टूल म्हणून वापर करण्याचा प्रयत्न करताय, असं एक मुस्लिम इतिहासकार लिहितोय. तोही JNU मधला होता. म्हणजे मुस्लिम इतिहासकार सांगतोय की तुम्ही राम जन्मभूमीचं राजकारण करताय असं बाकी इतिहासकारांना असं तो सांगतोय.
आणि शेवटच्या चॅप्टरमध्ये माझी एक भूमिका आहे की हिंदूंना जे हवं होतं खूप वर्ष लागली पण मिळालं. हा प्रश्न मी त्या जे धर्मनिरपेक्ष किंवा स्वतःला एक निधर्मी म्हणजे निधर्मी काय आपण म्हणतो ते म्हणतात त्यांना काय मिळालं, त्याने विचार केला कधी की त्याने मुसलमानांना काय मिळालं हे एवढ्या वर्षाच्या दंगलीनंतर संघर्षानंतर मुसलमानांना काय मिळालं? मुसलमान हा खरं ह्या मार्क्सिस्ट हिस्टोरियनचा विक्टिम आहे, हिंदू नाही आहेत. हिंदू लॉंग टर्ममध्ये त्यांना जे हवं होतं, मंदिर हवं होतं, कोर्टाने दिलं त्यांना. तिथे आज एक भव्य दिव्य राम मंदिर उभं आहे, लाखो लोक जात आहेत तिथे. मुसलमानांना काय मिळालं? काहीच मिळालं नाही आहे त्यांना. मग हे मुसलमान ते त्या पूर्ण इतिहासकारांचे ते विक्टिम्स आहेत. त्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून ह्या इतिहासकाराने हिंदूंच्या भावनांशी खेळ करण्याचा प्रयत्न केला. खरं खेळ त्या ह्या मुसलमानांशी झालेला आहे. यामध्येच आता याला जोडून काही थेट डायरेक्ट उदाहरण देता येतील का काही इतिहासकारांची जी आपल्या पुस्तकातही कोट केलेली आहेत, जेणेकरून इंडियाज रोग हिस्टोरियन्स हे इतकं हार्श टायटल या पुस्तकाला का आहे आणि हाऊ दे फॉट हिंदूज अँड लॉस्ट असेही का म्हटलंय ते थोडंसं आपल्याला स्पष्ट होऊ शकेल? मी म्हणजे उदाहरणं द्यायची अशी तर खूप प्रत्येका पानावरती अशी मी उदाहरणं दिलेली आहे. जसं एक उदाहरण मी दिलं की हे म्हणतायत की ते तिथे हिंदूंच्या बाजूने ते पुरातात्विक असतील, ऐतिहासिक असेल किंवा वाङ्मयीन साक्ष असेल, ते हिंदूंच्या बाजूने एकही नाही आहे. आणि त्याच्यानंतर हे जेव्हा ते साक्ष त्याने सादर केले त्यावेळेला ह्या लोकांनी ते पळ काढलं. ते एक उदाहरण. दुसरं मी तुम्हाला सांगतो, जेव्हा हे पुरातात्विक जेव्हा ते आर्किओलॉजिकल एक्सकॅव्हेशन झालं त्याच्या अगोदर सुन्नी सेंट्रल बोर्ड आणि विश्व हिंदू परिषदेची बाबरी मस्जिद ॲक्शन कमिटीची अशी भूमिका होती की तिथे एक मशीद होती, तिथे काहीच नव्हतं. बाबर हा शहनशाह होता, तो भारतात आला, तिथे त्याने मशीद बांधली आणि तिथे त्याच्या खाली काहीच नव्हतं. जेव्हा जेव्हा ते एक्सकॅव्हेशन झालं त्यावेळेला त्याच्या खाली बाबरी मशीद ही जवळपास 26 त्याची जी लांबी आणि रुंदी होती ही जवळ काही 26 मीटरची होती बाबरी मशिदीची. त्याच्या खाली जो स्ट्रक्चर सापडला तो त्याच्यापेक्षा दुप्पट जवळपास 50-55 मीटर एवढा लांब होता तो. आता काय केलं ह्या लोकांनी, पहिल्यांदा जेव्हा तिथे मशीद होती, मशिदीच्या खाली एक स्ट्रक्चर सापडला, त्याचा अर्थ काय झालं की सुन्नी सेंट्रल बोर्डची जी पहिली आणि मुख्य प्ली होती कोर्टात की इट वॉज बिल्ट, द मॉस्क वॉज बिल्ट ऑन व्हिर्जिन पीस ऑफ लँड, तिथे काहीच नव्हतं, तेच तोंड घशी पडलं. कारण खाली एक स्ट्रक्चर निघालं आणि आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणते ते स्ट्रक्चर हे नॉर्थ इंडियन स्टाईल टेम्पल आर्किटेक्ट होता ते. मग ह्याने काय गोल्ड पोस्ट कसं शिफ्ट केलं, ह्याने म्हणायला सुरुवात केली की नाही, ते खालचं जे तुम्ही मंदिर म्हणताय ते मंदिर नाही, ते मशिदच आहे. आणि ही मशीद आहे ती सल्टनेट पिरियडमध्ये म्हणजे 11व्या ते 13व्या शतकात बांधली गेलेली आहे पहिलं. आता ही मशीद मग कुणी बांधली, केव्हा बांधली? 11व्या शतकात मुस्लिम पॉप्युलेशन अयोध्येत किती होती की ज्यासाठी एक मोठी मशीद बांधण्याची गरज पडलेली आहे. म्हणजे हा एक उदाहरण झाला. त्याच्यानंतर ह्यांचं असं एक म्हणणं आहे की अयोध्या ही प्रॉमिनेंटली ही बुद्धिस्ट म्हणजे बुद्ध समाजाची लोक तिथे राहत होती आणि त्यांना त्याच्यानंतर तिथे ब्राह्मणांचा वर्चस्व वाढला आणि ब्राह्मणाने तिथे त्या बुद्धिस्ट म्हणजे बुद्ध समाजाच्या बंधवांना तिथं हाकलून लावलं आणि त्याच्यानंतर त्या सर्व तिथे त्याने ते काबीज केलेलं आहे. असं एकही पुरावा नाही आहे, असं काहीही पुरावा नाही आहे. उलट गुप्ता पिरियड म्हणजे तिसऱ्या शतकात ते घेऊन ईशानंतर म्हणजे आपण काय म्हणतो इसवी सन नंतर तिसऱ्या ते घेऊन 8व्या शतकापर्यंत अशी पूर्ण उदाहरण आहेत. म्हणजे वाङ्मयीन एवढे आपल्याकडे पुरावे आहेत की एका वेळेला हिंदू धर्म आणि बुद्ध धर्म परस्पर वाढत आहेत. स्कंदगुप्त जे होते, ज्याने विक्रमादित्य आपण असं म्हणतो, त्याने ब्राह्मणांच्या पेक्षा बुद्ध जे भिक्षू होते त्यांना जास्त भिक्षा दिलेली आहे. त्यांचे स्तूप तिथे बांधून विहार बांधून घेतलेले आहेत. त्यांचा जो पुत्र होता बालादित्यने आपल्या मुलाला बुद्ध धर्माची दीक्षा घेण्यासाठी तिकडे एक मोठे वासुबंधू नावाचे
एक तिथे मोठे महंत होते, त्यांच्याकडून दीक्षा घ्यायला लावलेली होती. आणि गुप्ता एम्पायर म्हणजे गुप्ता पिरियड हे संपत बुद्धिझमचा हा डिक्लाइन जो भारतात सुरू झालेला आहे, त्याचा कांगावा हे इतिहासकार काय कांगावा करतात त्याचा, की नाही तो गुप्ता पिरियड संपल्यानंतर हे ब्राह्मण जे होते किंवा हिंदू धर्माचे होते ह्याने ते बुद्ध धर्म तिथं संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बुद्ध धर्म जेव्हा तिथं ते हे संपलं, आता इतिहास आपल्याला माहिती आहे की बुद्ध धर्म कसा संपलेला आहे, म्हणजे भारतातून कसं तो तडीपार म्हणजे हद्दपार झाला, तडीपार नाही हद्दपार झालेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनातूनच हे स्पष्ट झालेलं आहे की जिथे मोठे मोठे बुद्ध विहार होते, तक्षशिलासारखे किंवा विक्रमशिलासारखे, हे मुसलमानांनी तोडलेले आहेत. ते त्याने स्वतः लिहून ठेवलेलं आहे, ठीक आहे. पण ह्या लोकांनी सांगितलं नाही ते ब्राह्मणाने तोडलेले आहेत. म्हणून एका वेळेलाच त्याच मुद्द्यावरती हिंदू आणि मुसलमानमध्ये दुही तयार करायची, त्याच वेळेला हिंदू आणि बुद्ध बांधवांमध्ये दुही तयार करण्याचा प्रयत्न ह्या लोकांनी केला आहे. ते दोन्ही एकाच वेळेला हे सर्व करत होते, ठीक आहे. अशी भरपूर उदाहरणं दिलेली आहेत मी इतिहासात. आणखीन एक जे आपण ऐकलं की अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये हा खटला वर्ग करण्यात आला. म्हणजे सुरुवातीला दिवाणी खटला होता की जमीन कोणाची आणि मंदिर की मशीद ह्याचा. तर दिवाणी न्यायालयाने म्हटलं की हे एक विशेष बाब म्हणून हा खटला मी उच्च न्यायालयाकडे वर्ग करतो सिव्हिल प्रोसिजर कोड अंडर. आणि मग तो हायकोर्टामध्ये सगळा खटला चालला. हायकोर्टाचं निकालपत्र वाचताना म्हणजे जवळपास जे 10,000 पानाचं निकालपत्र आहे आणि त्यातले काही संदर्भ तुमच्या पुस्तकातही आहेत की अनेक ठिकाणी या इतिहासकारांची जेव्हा साक्ष क्रॉस एक्झामिनेशन करण्यात आली, उलट तपासणी करण्यात आली कोर्टामध्ये, तेव्हा यांच्यापैकी बऱ्याच जणांनी पलटी मारली असेही मी संदर्भ. म्हणजे उदाहरणार्थ काही इतिहासकार म्हणाले आम्हाला उर्दू कळत नाही, आम्हाला फारसी कळत नाही, आम्ही कधी अयोध्येत गेलो नाही, पण तरी सुद्धा या सगळ्यांनी रामाचं मंदिर होतं की बाबराची मस्जिद होती या विषयावरती भरपूर लिखाण केलं होतं. त्याबद्दल थोडं काय सांग. ते काय आहे म्हणजे तो जो चॅप्टर आहे, जी लोक ते वाचतात, तो माझा पुस्तकातला 3rd चॅप्टर आहे. ते म्हणतात रे हे खरंच असं घडलंय का? म्हटलं मी असं काही चित्र रंगवलेलं नाहीये, हे उच्च न्यायालयाच्या जजमेंटमध्ये आलेला आहे. म्हणजे एक प्रोफेसर आहे जो दिल्लीमध्ये शिकवत होता, तो म्हणाला की मी जेव्हा मशिदीत गेलो तेव्हा तिथे मी इन्स्क्रिप्शन म्हणजे शिलालेख आपण म्हणतो ना त्याला, ते मी पाहिलं, ते अरेबिक भाषेत होतं, ठीक आहे. मुळात ते पर्शियन भाषेत होतं. मग कोर्टाने त्याला विचारलं की तुम्ही त्या अरेबिक भाषेत म्हणताय पण हे शिलालेख पर्शियन भाषेत आहे. तर तो काय म्हणतो की मला दोन्ही भाषा येत नाहीत, मला अरेबिकही कळत नाही, मला पर्शियनही कळत नाही. मग हा जो प्रोफेसर होता म्हणजे हा जो इतिहासकार होता त्याची PhD आहे अर्थशास्त्रमध्ये. आता विचार करा, अर्थशास्त्रमध्ये PhD करणारा तो मेडिवल इंडियामध्ये जो डिस्प्यूट झालेला आहे, म्हणजे 16व्या शतकात ती मंदिर होती की मशीद होती, तिचा जो वाद 16व्या शतकातला आहे ना, तिथून सुरू झाला. 16व्या शतकात. मग ते 5व्या ईशापूर्व 5व्या शतकात अर्थशास्त्र लिहिलेला गेलेला आहे, त्याच्यावरती PhD करणारा प्रोफेसर ह्याच्यावरती का क्रॉस म्हणजे ॲफिडेव्हिट फाईल करतो, ह्या सर्व गोष्टी, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा एक इतिहासकार आहे, तो प्रेमात पडतो एका मुस्लिम महिलेच्या आणि ती पण एक प्रोफेसर आहे, तिच्याशी लग्न करतो, आपल्या बायकोला सोडून देतो, पण कोर्टात हे सांगत नाही की मी कन्वर्ट झालेलो आहे. तो हिंदू नावानेच इथे अपियर होतो. शेवटी जेव्हा त्याचा मागोवा घेतला जातं की हा आला कुठून, ह्याने लिहिलेलं काय आहे, तर हे कळतं की नाही हा तर मुस्लिम झालेला आहे. मग त्याला विचारण्यात येतं की बा तू हिंदू होतास असं सांगितलंस आम्हाला, पण तुझे क्रेडेन्शियल्स तर चुकीचे आहेत. म्हणजे हा असा विटनेस आहे जो आपली आयडेंटिटीच लपवतोय, ठीक. असा एक विटनेस आहे. त्याच्यानंतर अजून एक सुविरा जयस्वाल नावाची एक विटनेस आहे, ती तेव्हा जी JNU मध्ये शिकवत होती. तिने एक मोठं एक पत्रक लिहिलं होतं आणि खूप गाजलेलं आहे, पॉलिटिकल अब्यूज ऑफ हिस्ट्रीच्या नावाने, ठीक. तिचं जेव्हा क्रॉस एक्झामिनेशन झालं तर ती म्हणते मी हे पत्र लिहिताना मी डिपार्टमेंटमध्ये माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा केली, वर्तमानपत्रात ज्याच्यावरती जी लिहून आलं त्याच्यावरती मी हे लिहिलेलं आहे, त्या पलीकडे मी काहीही अभ्यास केलेला नाहीये. म्हणजे स्वतः एक JNU मधल्या प्राध्यापक होत्या. हो, सुविरा जयस्वाल नाव आहे त्यांचा. अच्छा, म्हणजे JNU मधल्या प्राध्यापक ज्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवतात त्यांनी म्हटलं की वर्तमानपत्रात आलेले लेख आणि सहकार्यांशी केलेली चर्चा या आधारे मी एक रिसर्च केला आणि त्या कोर्टात सांगायला आलं की मंदिर होतं की मशीद होती. आणि त्यांचा जो डॉक्युमेंट जो त्याने लिहिला होता पॉलिटिकल अब्यूज ऑफ हिस्ट्री, तो एव्हिडन्स म्हणून फाईल केला गेला होता. जेव्हा गोष्टी एव्हिडन्स म्हणून फाईल केल्या जातात मग
तो जेव्हा विटनेस येतो त्याची जबाबदारी आहे की त्याने जो एव्हिडन्स इथे समोर आणलेला आहे त्याला त्याने जाऊन सबस्टॅन्शिएट करावं, त्याला दुजोरा द्यावा. हेच काम असतं ना त्या विटनेसचं. ती येऊन तिथे म्हणते आहे की ठीक आहे हे मी लिहिलेलं आहे पण ह्याच्यावरती मी अभ्यास काहीच केलेला नाही आहे, मी जे काय ऐकलं वर्तमानपत्रात जे काय वाचलं त्याच्यावरती लिहिलं आहे मी, आणि हे क्रॉस एक्झामिनेशनमध्ये समोर आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर भरपूर म्हणजे अशा आहेत की हो ठीक आहे मी ते ऐकलेलं आहे पण मी वाचलं काहीच नाही आहे, मी बाबरनामाशिवाय काहीच वाचलेलं नाही, मी रामायण वाचलेलं नाही आहे, की मी स्कंद पुराण वाचलेलं नाही आहे, मी अयोध्या महात्म्य हे वाचलेलं नाही आहे. हां पण राम हे खरं नाही आहे, खोटं आहे. म्हणजे जो टेक्स्ट आपलं म्हणजे जे आपण म्हणतो ते आपले एक धर्मग्रंथ किंवा जे काही असतील त्यांची उत्पत्ती केव्हा झाली ते त्यांना माहीत नाही आहे. ते वाचलंय नाही वाचलंय पण हे ठामपणे सांगतात नाही की हा राम नव्हताच. अभ्यास काहीच केलेला नाही आहे पण राम नव्हताच. राम म्हणजे राम हा शब्द किंवा शब्द नाही म्हणायचं पण एक राम हा देव म्हणून ह्याची पूजा 17व्या शतकापासून सुरू झाली असं हे ठामपणे सांगतात. अच्छा, म्हणजे 17व्या शतकापूर्वी रामाची पूजा होत नव्हती, ठामपणे सांगतात. इतिहासकारांनी सांगितलं या सगळं कोर्टात सांगितलेलं आहे. आणि मग म्हणजे एक कोर्टात सांगितलेलं आहे. आणि त्या इतिहासकाराचं नाव आहे शिरीन मुसावी आणि ती इथे शिकवायची अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये. आणि तिचं क्रॉस एक्झामिनेशन करताना ते वकिलाने काय युक्ती लावलेली आहे ते पुस्तकात वाचण्यासारखं आहे की मग तिला ते बॅकवर्ड घेऊन जातात. मग ते विचारतात तू हे वाचलंयस का, ती म्हणते हो वाचलंय. मग त्याच्यात रामाचा उल्लेख आहे. थोडं विस्तृतपणे सांगा ना. हां नाही त्याच्यामध्ये काय करतात ती पहिला म्हणते राम हे ब्रिटिश आले आणि त्याने असं ठरवलं की आपल्याला इथे राज्य करायचंय, तोडा आणि काय जोडा फोडा आणि राज्य, फोडा आणि राज्य करा. म्हणजे हे असं ही अशी पॉलिसी आपण घ्यावी ज्याच्यामध्ये हिंदूंना आणि मुसलमानांना आपण एकसारखं त्यांच्या कन्फ्रंटेशनमध्ये ठेवायचं आणि आपण राज्य करायचं, अशी त्यांची ती ब्रिटिशांची भूमिका होती. मग त्याने काय केलं, मग हा एक मुद्दा त्याने काढला राम जन्मभूमीचा, ब्रिटिशांनी काढला असं त्या प्राध्यापकांचं म्हणणं आहे. असं त्यांचं नाही, त्याच्या बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे. म्हणजे आता के एन पन्नीकर नावाचे इतिहासकार काही दिवसाअगोदर ते निवर्तले, त्यांचा सुद्धा असंच म्हणणं होतं. त्याने एक पूर्ण लेखक म्हणजे खूप मोठा लेख लिहिले त्या गोष्टीवरती. मग तिला विचारण्यात येतं जर ठीक आहे जर ते 18व्या शतकात होतं मग तू 16व्या शतकाचं हे वाचलंयस का आईने अकबरी. ती म्हणते हो वाचलंय. म्हणजे आईने अकबरीमध्ये रामाचा उल्लेख आहे का, ती म्हणते हो आहे. काय उल्लेख आहे तर आईने अकबरीच्या सेकंड व्हॉल्यूममध्ये आईने अकबरी म्हणजे अकबराचं चरित्र, राजदरबारी चरित्र. 1596ला लिहिले गेलेलं आहे. 1596ला लिहिले अकबरानेच लिहून घेतलं दरबारातलं ना, अबुल फजल कडून घेऊन घेतलं. आईने म्हणजे रूल अकबराचं जे काही होतं, आईने अकबरी म्हणजे अकबराचं जे काही शासनकाळ होतं त्यावेळेला जे काही घडत होतं त्याच्यावरती लिहिलेलं आहे. आईने अकबरीमध्ये 2 पॅराग्राफ आहे ज्याच्यामध्ये अयोध्येचा उल्लेख आहे. मग आईने अकबरी काय म्हणतो, आईने अकबरीत म्हणतं की रामाचा जन्म हा अयोध्येत झाला. तिथे प्रत्येका वर्षी चैत्र नवरात्रीला रामनवमीची जत्रा भरते. तिथे लाखो हिंदू देशभरातून म्हणजे देश म्हणजे त्यावेळेला जो काही असेल देश तिथून ते येतात, अयोध्येला येतात. ठीक आहे. रामाच्या वडिलांचं नाव दशरथ होता आणि आईचं नाव कौशल्या होता. वडिलांच्या सांगण्यावरून तो आपल्या पत्नीला घेऊन वनवासात गेला. हे आईने अकबरीमध्ये आहे. म्हणजे अकबराने जो त्याच्या दरबारात लिहून घेतलेला इतिहास, स्वतःचं चरित्र त्यामध्ये या ग्रंथामध्ये हा उल्लेख. त्याच्यानंतर अकबराच्या अकबर गेला हा 1606 मध्ये. 1604 मध्ये अकबरने रामसिया कॉइन नाणं काढलेलं आहे. तो नाणं काढलंय. त्याच्यानंतर आपण अजून 20 वर्ष मागे जाऊ. जवळपास 1585 मध्ये अब्दुल कादिर बदायुनी कडून त्याने रामायणाचं पर्शियनमध्ये ट्रान्सलेट करून घेतलेलं आहे. म्हणजे आता हे सिरीन मुसावीला हे सर्व विचारतायत तुम्ही ते. मग ते अब्दुल कादिर बदायुनीने काय केलं तर ती म्हणते त्याने ते रामायणाचं भाषांतर केलं. मग तिला विचारतात ठीक आहे 12व्या शतकात एक शिलालेख आहे त्याच्यात रामाचा उल्लेख आहे का, ती म्हणते हो आहे. मग तुम्ही PV काणेंचं हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र वाचलंय का, ती म्हणते वाचलं नाही आहे. मग त्याच्यामध्ये ते करत असताना
तुम्हाला अयोध्या महात्म्य माहीत आहे का? हो माहीत आहे. त्याच्यामध्ये रामाचा उल्लेख आहे. ते म्हणते हो. मग अयोध्या महात्म्य काय आहे? म्हणजे अयोध्या ही एक अयोध्येच्या जागेचं महात्म्य सांगण्याचे, त्याची महिमा आणि रामाची महिमा, मग रामाची महिमा, अयोध्येची, सरयूचं, त्याच्या मंदिराचं, हे सर्व त्याच्यात आहे. म्हणजे कोणत्याव्या शतकात आहे? हे 8व्या शतकातलं आहे. म्हणजे 18व्या शतकातून तिचं क्रॉस एक्झामिनेशन करत 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 तिला 8व्या शतकात घेऊन येतात. म्हणजे ज्या प्राध्यापकाने म्हटलं की 18व्या शतकापूर्वी रामाची पूजाच होत नव्हती. हा, आणि हे ब्रिटिशांनी उडून काढलेला काहीतरी मुद्दा हा, होता. तिचं ब्रिटिशांनी क्रॉस काढलेला. एक्झामिनेशन मध्ये तिला प्रश्न विचारत घेऊन जातात आणि तिला 8व्या शतकापर्यंत घेऊन जातात. मग तिला असं प्रश्न विचारतात ते क्रॉस एक्झामिनर करणारे वकील, अरे तू तर आता म्हणत होतीस की राम हे 18व्या शतकातलंच एक हे आहे, मुद्दा आहे. आता तू 100 वर्ष 1000 वर्ष मागे आलेली आहेस. असं होऊ शकतं नाही, कदाचित त्याच्या मागे सुद्धा गेली असेल तर म्हणतं कदाचित होऊ शकत असेल. म्हणजे असं एका प्राध्यापकाचं क्रॉस एक्झामिनेशन आहे. अशाच खूप लोकांचे क्रॉस एक्झामिनेशन आहे आणि ज्याला आपण म्हणतो ना हास्यास्पद आहे, तसे हास्यास्पद हे आहेत. विशेष म्हणजे यातली जी बरीचशी नावं आहेत, सूरज भान असतील किंवा ज्यांची नावं तुम्ही बऱ्याच जणांची घेतली, ह्या सगळ्यांचे पुस्तकं, या सगळ्यांचं जे लिखाण आहे ते इतिहासातल्या विद्यार्थ्यांसाठी, इतिहासामध्ये संशोधन करणाऱ्यांसाठी एक प्रमाण लेखन म्हणून मानलं गेलं. त्यापुढे जाऊन युपीएससीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना सुद्धा अनेकदा अशा लेखकांची पुस्तकं रेफर केली, ज्यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायालयीन पिंजऱ्यात उभं राहिल्यानंतर ते तिथे खोटे ठरले. स्वतःच्या तोंडाने त्यांनी स्वतः आम्ही खोटे होतो, आम्ही एक पक्षी होतो, एकतर्फी होतो असं म्हटलंय अप्रत्यक्षपणे. तसंच म्हटलेलं आहे कोर्टाने. एक नाही, जवळपास प्रत्येक 10-15 पेजेस नंतर त्यांच्यावरती ताशेरे ओढलेले आहेत, ह्या सर्व इतिहासकारांवरती ओढलेले आहेत. माझा प्रश्न ह्यांच्याशी नाही आहे. हे ज्याला आपण म्हणतो ना छोटी मछली, हे सर्व छोटी मछली आहेत. ह्याच्यातल्या एकानेही फक्त एक सुशील श्रीवास्तव, जो सुशील श्रीवास्तव म्हणून येतो आणि त्याचं कन्वर्ट झालेलं नाव असं साजिद खान, सुशील श्रीवास्तवचा, त्याला सोडून इतर एकाही इतिहासकाराने अयोध्येवरती लिहिलेला नव्हता. आणि ज्याने अयोध्येवरती किंवा ह्या पूर्ण डिस्प्यूटवरती अभ्यास केलेला होता, जे काही अभ्यास केला असेल, लिहिलं असेल, ती लोक कोर्टासमोर हजर झालेली नाहीत. रोमिला थापर नाही आली, RS शर्मा नाही आलेत, बिपिन चंद्रा नाही आलेत, S गोपाल नाही आलेत, नीलाद्री भट्टाचार्य नाही आलेत, त्याच्यानंतर अमिया कुमार बागची नाही आलेत, DPS यादव नाही आलेत. हे जे खूप मोठे मोठे इतिहासकार आहेत आपल्या देशातले, ज्यांचं पुस्तक रेफर केलं जातं, ज्याने अयोध्येवरती लिहिलं, ज्याने स्वतः अयोध्येच्या आर्किओलॉजीवरती, अयोध्येच्या इतिहासावरती, त्या पूर्ण लिटररी इव्हिडन्सवरती पूर्ण लिहिलेलं आहे. रोमिला थापरने तर विपुल लेखन केलेलं आहे रामायणवरती आणि अयोध्येवरती. ते का आल्या नाहीत? मग कोर्टाने त्यांना बोलवलं होतं का? नाही, कोर्टाने बोलवलं नव्हतं, कारण त्यांना माहित होतं की तोंड घशी पडणार आहे, त्यांचा इतिहास खोटा आहे, म्हणून त्याने छोटी मछली पाठवली सर्व. म्हणजे छोटी मछली तोंड घशी पडली. त्यांचे म्हणजे कोर्टात रोमिला थापर असतील किंवा बिपिन चंद्रा असतील, यांनी कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट दिले नाही दिलं. ते काय केलं, त्याच्यामध्ये असं एक आहे की ह्या सर्वांचा म्होरक्या इरफान हबीब होता. सुन्नी सेंट्रल बोर्ड आणि इरफान हबीब आणि सहमत सफदर हाशमी मेमोरियल ट्रस्ट हे एकत्र काम करत होते. आणि सुन्नी सेंट्रल बोर्ड इरफान हबीबला सांगायची की आम्हाला इतिहासकार पाहिजेत, आम्हाला आर्किओलॉजिस्ट पाहिजेत. आणि इरफान हबीब एवढे मोठे इतिहासकार होते की ते त्यांची मदत घेत होते. म्हणजे कधी दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये ह्याला बोलव, त्याच्यानंतर मग बरोडा युनिव्हर्सिटीमधून बोलव, त्याला अलाहाबाद युनिव्हर्सिटीमधून बोलव, त्याला प्रेसिडेन्सी कॉलेजमधून बोलव, कुणाला अलीगडमधून बोलव, आणि ह्या सर्वांना ते एकत्र केलं. पण हे जे मोठे मासे होते ते आले नाहीत. त्यांना माहीत होतं त्यांचा इतिहास खोटा आहे, म्हणून सूरजभान सारखी माणसं, सूरजभानने एवढे मोठे होते, त्याने आयुष्यात एक पुस्तक लिहिलं नाही, माहिती आहे का? एक पुस्तक लिहिलेलं नाही आहे. फार मोठे आर्किओलॉजिस्ट होते. तुम्ही बघा ना, तुम्ही गुगलवरती जाऊन बघा, एक पुस्तक लिहिलेलं नाही आहे त्या माणसाने. त्याच्यानंतर सुरेशचंद्र मिश्रा, ठीक आहे, जो माणूस म्हणतो की ते अरेबिक आहे की पर्शियन आहे हे मला माहीतच नाही आहे, पण मी 2 वेळा पाहिलं, मला ते कळलंच नाही की अरेबिक भाषेत लिहिलेला शिलालेख आहे ते पर्शियन भाषेत लिहिलेला आहे. आधी त्यांनी स्वतःच सांगितलं की आम्ही तो शिलालेख अरेबिकमध्ये, तो अरेबिक मध्ये आहे हे स्वतः सांगितलं. कोर्टाच्या समोर आल्यावर बोबडी वळली. हो, नाही, कोर्टात असं झालंय की पहिल्यांदा त्याने काय सांगितलं, म्हणजे ते दीवार सिनेमाचा तो सीन आठव, त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन हा मंदिरात जात नाही आणि शशी कपूर आणि निरूपा रॉय
ठीक आहे, म्हणजे रवी आणि त्याची आई हे मंदिरात जातात आणि विजय जात नाही, बरोबर आहे. ह्या माणसाची गोष्ट तशीच आहे. हा म्हणतो की 1970च्या जवळपास माझी आई आणि माझे वडील हे राम मंदिरात गेले पण मी गेलो नाही असं म्हणतो. हा, तेव्हा मी लहान होतो पण मला तेवढा भान होता की मी देवावरती विश्वास करणारा नाही म्हणून मी गेलो नाही. मग त्याला क्रॉस एक्झामिनेशनमध्ये विचारलं, अरे बाबा 70मध्ये कोण मंदिरात जात होता, मंदिर का ताला तो छियासी में खुला ना, तेव्हा ते बंदच होतं. तो म्हणतो हो सर विसरलो. मग दुसऱ्यांदा तो म्हणतो की मग जेव्हा तो जातो आतमध्ये तो 88 वगैरे मध्ये तो आतमध्ये गेलेला आहे. हा जो मिश्रा आहे ना तो 88 मध्ये तो मंदिरात जातो. हा, आणि तो म्हणतो की मी गेलो तिथे आणि मी तिथं ते पाहिलं की ते पर्शियन भाषेत लिहिलेला होता शिलालेख. पहिल्यांदा म्हणतो पर्शियन भाषेत लिहिलेला होता आणि मी येऊन ते लिहून काढलं. गंमत बघा, ज्याला हे माहीत नाही की ते अरेबिक आहे की पर्शियन आहे, तो म्हणतो मी तिथं शिलालेख होता ना, असे 3 शिलालेख होते, ते म्हणते तिन्ही मी लिहून काढले आल्यानंतर लिहून काढले. तर त्याच्यानंतर मग कोर्टाने सांगितलं की तुम्ही मागच्या वेळेला म्हटलंय ते पर्शियन भाषेत होते जे तुम्ही लिहून काढलंय, पण आज तुम्ही म्हणता ते अरेबिक भाषेत आहे. तो म्हणतो मला दोन्ही भाषा येत नाहीत. पण मग त्यांनी लिहून कुठल्या भाषेत काय? गंमत आहे ना तीच तर गंमत. म्हणजे गंमत ही आहे की तो खोटं बोलायचं ठीक आहे. प्रश्न असा आहे की सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डने हा प्रश्न ह्या इतिहासकारांना विचारायला पाहिजे की आम्ही तुम्हाला चांगले इतिहासकार मागितले होते, तुम्ही असे खोटारडे का दिले ना. रोमिला थापर का आले नाहीत, बिपिनचंद्र का आले नाहीत, आर्य शर्मा का आले नाहीत, DN झा का आले नाहीत तिथे इतिहास द्यायला, मोहम्मद अतहर अली का आले नाहीत, S गोपाल का आले नाहीत, केन पन्नीकर का आले नाहीत. तुम्ही ह्या कुणाला पाठवलेलं आहे की ज्याला काहीच येत नाहीये. संस्कृतमध्ये PhD करणाऱ्या माणसाला तुम्ही बाबरी मशीदवरती भाष्य करायला तिथे कोर्टात पाठवलं, हास्यास्पद आहे ना हे. पण असे एकूण उदाहरणं या संपूर्ण पुस्तकामध्ये किती आहेत? एकूण किती हिस्टोरियन्स जे इतिहासकार आहेत त्यांचे एक असे 6 क्रॉस एक्झामिन्स 6 आहेत आणि आर्किओलॉजिस्ट हे 8 आहेत. म्हणजे जे कोर्टात आले म्हणजे जे खोटं बोलत होते पण किमान कोर्टात येऊन त्यांनी स्वतःचं खरं खोटं तरी करून घेतलं. हो, जे काही करे खूप हसू करून घेतलेलं आहे. कोर्टाने हे सुद्धा विचारलेलं आहे की ज्यांना तसूभरही माहिती नाहीये हे आले ते बाजू मांडण्यासाठी मुसलमानांची, असं कोर्टाने 2-3 वेळा स्पष्ट म्हटलेलं आहे की ह्यांना काही माहीत नाहीये. आणि काही माहीत नसताना सुद्धा ह्याने लेखन त्याच्यानंतर त्याचा प्रचार प्रसार ह्या पद्धतीने केलेला आहे की त्याच्यामुळे कोर्ट असं म्हणतो, जस्टिस सुधीर अग्रवाल असं म्हणतात की त्याच्यामध्ये समाजामध्ये एक आपण काय म्हणतो दुही नाही म्हण पण एक्झॅक्टली एक वितुष्ट तयार शत्रुत्व असं कोर्टाने म्हटलेलं आहे. म्हणजे वितुष्ट कोणी तयार केलं तर इतिहासकारांनी तयार केलेलं आहे. आणि हे कोर्ट म्हणतो, मी म्हणत नाहीये, हे कोर्ट असं म्हणतंय की 2 समाजामध्ये वितुष्ट नाही. हो, म्हणजे कोर्ट असं म्हणतं की रिस्पॉन्सिबल हिस्टोरिओग्राफी यांच्याकडून अपेक्षा होती, तसं त्याने काही केलेलं नाहीये. मोटिवेटेड बायस्ड झालेला आहे. त्याच्यामुळे हा जो मुद्दा आहे म्हणजे हा चिघळलाय, राम जन्मभूमी मुद्दा हा चिघळला त्यांच्यामुळे. आणखीन एक म्हणजे 8 आर्किओलॉजिस्ट आणि साधारणपणे 6 इतिहासकार. त्या व्यतिरिक्त आता हे साधारण पुस्तक आपलं 700 पानाचं आहे तुम्ही लिहिलेलं, तर या पुस्तक 900 पानाचं पुस्तक 200 पानाचे संदर्भ आहेत. शेवटी रेफरन्स नोट्स 200 पानाचे 700 पानाचा मजकूर आहे आणि 200 म्हणजे 900 पानाचं हे पुस्तक आहे. तर यात आणखीनही काही मजकूर असेल ना इतर, म्हणजे जे केवळ कोर्टातली साक्ष या व्यतिरिक्त रामजन्मभूमी या विषयाच्या अनुषंगाने जे एक इतिहासकारांचं सर्कल होतं देशातल्या प्रस्थापित युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून, त्यांनी काय काय अजून केलं याचे असे काही संदर्भ आहेत का? त्या व्यतिरिक्त कोर्टाच्या न्यायालयात आले आणि जजमेंटमध्ये आले त्या व्यतिरिक्त त्याने जे लिहिलेलं आहे, हा म्हणजे वेगवेगळे काही संदर्भ त्याने लिहिलेला आहे. तर त्याने खूप लिहिलं आहे, म्हणजे 1986 पासूनच त्याने ह्या विषयावरती लिखाण केलेलं आहे. फक्त तेच प्राध्यापक असे नाहीत, पण आता साधारणपणे 6 प्राध्यापक तर प्रत्यक्ष आले कोर्टात इतिहासकार, इतर 8 आर्किओलॉजिस्ट आले. या व्यतिरिक्त सुद्धा राम जन्मभूमी वादामध्ये ज्या तथाकथित बुद्धिवंतांनी जी भूमिका बजावली आणि ज्यामुळे वाद चिघळला, तर त्यांनी कोर्टाबाह्य अशी काय काय भूमिका बजावल्या त्याबद्दल थोडं पुस्तकात असेल आहे ते सांगा. त्याच्यामध्ये सर्वात मोठी भूमिका आहे ती म्होरक्या इरफान हबीबची. त्याने 1993 पासून खूप लिहिलेला आहे ह्या मुद्द्यावरती, म्हणजे तो झपाटलेल्या पद्धतीने त्याने ह्या सर्व गोष्टीवरती लिहिलेला आहे.
आणि त्याच वेळेला तो कोऑर्डिनेटिंग एजन्सी म्हणून पण काम करत होता ह्याच्यामध्ये. आणि 93, 95 ह्याच्यावरती म्हणजे पुस्तक म्हणून नाही पण त्याने लेख खूप लिहिले आहेत. इरफान हबीब यांनी भरपूर लेख लिहिले त्याच्यावर. इरफान हबीबने भरपूर लेख लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये आणि प्रत्येका वेळेला त्याची भूमिका बदलत गेलेली आहे. उदाहरणार्थ 1993 मध्ये असं म्हणतो की मशीद जिथे होती पाडली त्याच्या खाली एक स्ट्रक्चर आहे, जर असेल तर तो स्ट्रक्चर हा त्यावेळेला गरीब लोकांच्या राहण्यासाठी असेल, हे 93 मध्ये म्हणतो. तीच भूमिका तो परत 2001 मध्ये तो भूमिका ठेवतो तो. मग जेव्हा एक्सकॅव्हेशन सुरू होतं, हे 2003 मध्ये एक्सकॅव्हेशन सुरू होतं, तेव्हा त्याची ती भूमिका बदलते. 91 मध्ये तो म्हणतो की तिथे एक स्ट्रक्चर होतं जे गरिबांच्या राहण्यासाठी होतं, मशिदीच्या खाली. 2003च्या जून मध्ये त्याची भूमिका बदलते. तो म्हणतो तिथे खाली पण एक मशीदच आहे. अच्छा, म्हणजे मशिदीच्या खाली पण एक मशीद आहे. मशिदीच्या खाली एक मशीद आहे आणि जर ती मशीद नाही तर ती बुद्धिस्ट स्तूप आहे. अच्छा, जर ती मशीद नसेल तर ती गौतम बुद्धाचा बुद्ध विहार आहे. बुद्ध विहार आहे आणि ते बुद्ध विहार तोडून मंदिर बांधलं गेलं. मी म्हणतो की ठीक, हे गृहीत धरू ना, बुद्ध विहार तोडून हे मंदिर बांधलं गेलं, पण जर तिथं बुद्ध विहार होतं आणि आता तू म्हणतोस की तिथं मशीद होतं, मग बुद्ध विहार तोडून मशीद बांधलं गेलं का? यू गेटिंग माय पॉइंट? म्हणजे सुरुवातीला एकतर म्हणतात की काहीच नव्हतं, त्याच्यावर म्हणतात डायरेक्ट काहीच नव्हतं, त्याच्यानंतर मशीद बांधली. नंतर म्हणतात खाली गरिबांना राहण्यासाठी जागा होती. गरिबांना राहण्यासाठी जागा होती. सूरजभान इथपर्यंत जाऊन म्हणतो की तिथं ते काय ते म्हैस आपण बांधतो ना, तिथे गोठा होता तिथे. तो म्हणतो गोठा होता. 91 मध्ये तो म्हणतो की तिथे एक स्ट्रक्चर आहे, एक खूप म्हणजे पिलर्ड स्ट्रक्चर आहे. 91 मध्ये असं म्हणतो. 92 मध्ये म्हणतो तिथे म्हैस बांधण्याचा गोठा आहे असं म्हणतो. आणि इरफान हबीब आणि सूरजभान यांची भूमिका, जेव्हा ते उत्खनन सुरू होतं, उत्खनन अर्ध्यावरती येतं. उत्खनन सुरू होतं मार्चमध्ये, उत्खनन अर्ध्यावरती येतं जूनमध्ये. ऑगस्टपर्यंत चालतं, 8 ऑगस्टपर्यंत. जूनमध्ये त्या दोघांची भूमिका बदलते. ते म्हणतात की इथे वरती पण मशीद होती, खाली पण मशीद होती. जर ती मशीद नाही तर एक बुद्ध विहार होता. आता गंमत अशी आहे की कोर्टामध्ये, आणि हे फार काय आपण म्हणतो एक राक्षसी प्रवृत्तीचं एक इतिहास आहे इथे. सूरजभान तो कबूल करतो तिथे. तर त्याला विचारण्यात येतं क्रॉस एक्झामिनेशनमध्ये की तुमची भूमिका का बदलली? म्हणजे मंदिराचं जेव्हा ते एक सांगाडं म्हणू आपण, स्ट्रक्चर जेव्हा समोर आलं तेव्हा तुमची भूमिका बदलली. तर तो काय म्हणतो की जर विश्व हिंदू परिषदच्या लोकांनी हे दावा केला नसता की तिथे मंदिर आहे, तर आम्ही सुद्धा हा दावा केला नसता की तिथे मशीद आहे. फक्त त्यांच्या दाव्याला काउंटर करण्यासाठी आम्ही हा एक कांगावा उभा केलेला आहे. म्हणजे ही कबुली दिली आहे, कोर्टात दिली आहे त्याने. हे कोर्टाच्या निकालपत्रात पण आलंय, माझ्या पुस्तकात पण आलंय. एवढं राक्षसी प्रवृत्तीचं होतं ती माणसं की काहीही करून आम्ही हिंदूंना तसूभर जागा देणार नाही. जर मंदिर नसेल तर बुद्ध विहार म्हणू, मशीद म्हणू, गोठा म्हणू, गरिबांच्या राहण्याची जागा म्हणू, पण मंदिर म्हणणार नाही आम्ही. आणि हे उत्खनन सिद्ध झालेलं होतं की रिपोर्टमध्ये सिद्ध झालेलं आहे की 12व्या शतकात तिथे एक मंदिर होता, विष्णूचं मंदिर होता. तेव्हा विष्णूचं मंदिरच असायचं, कारण रामाची आयकॉनोग्राफी जी अजून विकसित व्हायची होती. ते एक वेगळाच विषय आयकॉनोग्राफीचा, की राम कसं दिसायचं, कसं चालायचं, ह्या सर्व गोष्टी एक आयकॉनोग्राफी लागते. तो एक वेगळं शास्त्र आहे, ते डेव्हलप व्हायला लागते. पण एक विष्णूचं मंदिर होतं 12व्या शतकातलं. ते तोडलं गेलं की पडलं. ASI रिपोर्ट ह्याच्यावरती काहीच बोलत नाही. ASI रिपोर्ट त्याच्यावरती एकदम सायलेन्स आहे, कारण त्यांना तो त्यांचा हेच नव्हता, डोमेन नव्हता आणि तो रेमिट पण नव्हता. कोर्टाने तसं सांगितलं पण नव्हतं. कोर्टाने सांगितलं होतं इथे मंदिर आहे की मशीद आहे हे फक्त तुम्ही माहीत करून घ्या. ते मंदिर कोणी तोडलं, कसं तोडलं होतं त्यांच्या अखत्यारीतला विषयच नव्हता. कोर्ट मग म्हणतो की 12व्या शतकात तो मंदिर बांधला, जो स्ट्रक्चर होतं 12व्या शतकात बांधला गेला आणि जवळपास एक 16व्या आणि 17व्या शतकाच्या मध्ये कुठंतरी त्या स्ट्रक्चरमध्ये
मोठा बदल झाला आणि परत त्या कालांतराने त्याच्यामध्ये छोट्या बदला होत राहिलेल्या आहेत. आणि आता जे आपल्याला वरती दिसतंय मशीद, म्हणजे जी मशीद होती त्याच्यामध्ये खालचा जो स्ट्रक्चर होता त्यातले खांब वापरले होते असं हे ASIच्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे. ठीक. आता ASIची रिपोर्ट आल्यानंतर परत ह्यांचा दुसराच एक सुरू झाला नरेटिव्ह दुसरा. आर्किओलॉजी हे सायन्सच नाहीये. अच्छा, असं कोणी म्हटलं आर्किओलॉजी सर्वांनी सायन्स? म्हटलंय, या सर्व डाव्या इतिहासकार रोमिला थापर टू इरफान हबीब जे मध्ये होते सर्वांनी म्हटलं की आर्किओलॉजी हे सायन्सच नाहीये. 90 मध्ये हे काय म्हणतात, आर्किओलॉजी एक सायन्स आहे आणि आर्किओलॉजी एकही एव्हिडन्स नाहीये रामाच्या किंवा विश्व हिंदू परिषदेच्या बाजूने सांगणारा की रामाचं एक मंदिर होता. हे 90 मध्ये त्यांची भूमिका आहे. 2003 मध्ये भूमिका बदलते. ते म्हणतात की आर्किओलॉजी हे सायन्स नाहीये. ते हायकोर्टात पण हे सांगतात आणि सुप्रीम कोर्टात राजीव धवनने तर 2 दिवस त्याच्यावरती बॅटिंग केली होती की आर्किओलॉजी हे सायन्स नाहीये. ते कोर्टाने काही मान्य केलेलं नाहीये. दुसरा गोल पोस्ट कशी शिफ्ट करतात ते की आर्किओलॉजी हा एक एक्सपर्ट विषय आहे, एक्सपर्ट डोमेनचा विषय आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही कोण ठरवणार की हे जे वकील प्रश्न विचारणार आहेत त्यांना आर्किओलॉजीची किती समज आहे? आम्ही आर्किओलॉजिस्ट आहोत ना, आम्हाला हे समजणार आहे. आम्हाला प्रश्न विचारणे जे वकील आहेत त्यांना आर्किओलॉजी बद्दल काय माहित आहे, असं पुन्हा हे इतिहासकार म्हणतात. हेच म्हणतात. ते वकिलांना काय माहित आहे? म्हणजे मग ते सांगतात आमचे टेक्निकल जे टर्म्स आहेत ते टेक्निकल टर्म्स प्रत्येक सायन्समध्ये जे टेक्निकल टर्म्स असतात ते त्या विषयातल्या लोकांना चांगलं माहीत असतात. ते म्हणतात मग हे आम्हाला माहीत आहे, त्या वकिलांना काय माहीत आहे? ते काय आमच्याशी प्रश्न विचारणार आहेत? मग म्हणजे त्यांचा काय रोल असणार याच्यामध्ये? आणि तिसरं की ASIची जी रिपोर्ट आली आहे त्याच्यातून जे काही निष्कर्ष आपल्या हाती लागलेला आहे these conclusions differ from archaeologist to archaeologist. म्हणजे तू जर आर्किओलॉजिस्ट आहे तर तुला ते तुझं इंटरप्रिटेशन वेगळं असेल, मी आर्किओलॉजिस्ट आहे माझं इंटरप्रिटेशन वेगळं असेल. ही भूमिका त्याने बदलली. 90 मध्ये म्हणत होते नाही तुमच्याकडे तर पुरातत्व एकही पुरावा नाही आहे. पुरावा आल्यानंतर ते म्हणतात वकील ठरवणार आहेत का? आम्ही ठरवणार. पण आम्ही ठरवतानाही आर्किओलॉजिस्ट ए चं इंटरप्रिटेशन वेगळं असेल, आर्किओलॉजिस्ट बी चं इंटरप्रिटेशन वेगळं असेल. आणि शेवटी असं म्हणतात की आर्किओलॉजी इज ॲट बेस्ट इज इन्फरेन्शियल. फक्त अंदाज बांधता येईल त्याच्यामुळे. त्यात जे काही खरं सांगता येणार नाही, त्याचे नियम फिजिक्स केमिस्ट्री सारखे त्याचे काही नियम नाही आहेत, अंदाज बांधता येईल. ही परत भूमिका बदलतात. म्हणजे एकंदरीतच या संपूर्ण पुस्तकाचं वाचन केल्यानंतर जे आपल्या सर्वसाधारण लक्षात येतं की सुरुवातीला मलाही वाटलं की इंडियाज रोग हिस्टोरियन एवढं हार्श टायटल या पुस्तकाचं का असावं. पण जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं प्रकाशनाच्या वेळी त्यानुसार हा इतिहास लोकांसमोर आला तर कदाचित एक मंदिर पाडलं कोणत्या विदेशी आक्रमकांनी त्यापेक्षा जास्त वेळा इतिहासकारांनी भारतातीलच अनेक अकॅडमिशियननी या भारतीयांच्या मनातील स्वाभिमानाला अनेकदा जमीनदोस्त केलेलं आहे. आणि ते वेगवेगळ्या प्रकारे राजाश्रयाच्या माध्यमातून केलेलं आहे, खोटं बोलून केलेलं आहे. आणि हाच खोटारडेपणा उघडं पाडणार असं हे पुस्तक अरविंद सिंग यांनी लिहिलंय. त्यांनी आपल्यासोबत या पुस्तकाविषयी संवाद साधला, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. एबीपी माझा करिता सोमेश कोलगे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.